टॅडॅन! ही एक गोष्ट मित्रांनो आणि सीन. राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपण स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत 2026 ची ब्रँड न्यू ब्रिझा. मित्रांनो, ब्रिझाचा व्हेरियंट VX-I टर्बो मध्ये येऊन जाईल मित्रांनो तुम्हाला हे. आणि टर्बो बुस्टर जेट इंजिन येऊन जाते मित्रांनो, जे की 1 लिटर संघ येणार. जे की मित्रांनो तुम्हाला फ्रॉन्क्स मध्ये येत होतं पहिले. फ्रॉन्क्स मध्ये आणि ब्रिझा मध्ये इंजिन तसं सेम दिलेलं आहे, फक्त त्यातनी पॉवर कमी आहे, याच्यात पॉवर जास्त दिलेली मित्रांनो तशी. बाकी मित्रांनो, आता आपण करणार आहोत डिटेल रिव्ह्यू. सगळ्यात पहिले आपण बोलूया आपल्या गाडीच्या चाबी वगैरेबद्दल मित्रांनो. तर आपल्या गाडीची चाबी वगैरे या प्रकारची येऊन जाईल मित्रांनो. आणि मारुतीने चाबीमध्ये तसं काय बदलाव वगैरे नाही केलेला मित्रांनो, बघू शकता तुम्ही. लॉक ऑन वगैरे तुम्ही इथून करू शकता मित्रांनो, टिपिकल टाईप. बाकी मारुती इथं सुझुकीचं लोगो दिले मित्रांनो. चाबी वगैरे बघू शकता, नॉर्मल चाबी तशी दिलेली आहे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गाडीच्या प्राइसिंग वाईज बद्दल मित्रांनो, तर या मॉडेलची एक्स्ट्रीम प्राइस वगैरे आपल्याला वाशीमध्ये जात आहे मित्रांनो 8,55,000 रुपये. तर बुस्टर जेट इंजिन बोलत आहे तुम्हाला. बाकीचे मिनिमम डाऊन पेमेंट मित्रांनो तुम्ही 3 ते 3.5 लाख पर्यंत करू शकता. आपल्या सिव्हिल स्कोर वरती डिपेंड आहे. अजून माहितीसाठी मित्रांनो तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता. चला एकदा बोनला करू, एकदा ओपन करा मित्रांनो. तुम्हाला दाखवतो जे मेन इंजिन करा मित्रांनो, टर्बो बुस्टर जेट म्हणून, जे की येणार मित्रांनो 1 लिटर संघ. इथून आपण जसं नॉर्मली ओपन करू शकतो मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो बुस्टर जेट जे मारुती सुझुकीचे इंजिन आहे मित्रांनो, ते पण मिळून जाईल मित्रांनो. या प्रकारे बघू शकता तुम्ही. थोडंसं इंजिन टाईप आपण पाहिलं मित्रांनो, तर K10C DITC याच्यात इंजिन टाईप दिलेली आहे मित्रांनो, जे की तुम्हाला 1 लिटर संघ येऊन जाते. म्हणजेच की 998 सीसी मध्ये 3 सिलेंडर इंजिन, जे की आपल्या पॉवर करते मित्रांनो 109 bhp. टॉर्क काढते 170 न्यूटन संघ मित्रांनो. बाकी या बाजूची बॅटरी ग्राफी मिळून जाईल मित्रांनो. फ्यूज वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो याच्यावाले. प्रॉपर गाडीमध्ये जसं इन्शुरन्स वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि वायपरचं पाणी वगैरे तुम्ही तिथून टाकू शकता. बाकी जे ऑइल लेवल वगैरे तुम्ही इथून चेक वगैरे करू शकता तसं मित्रांनो. बाकीच्या तसं तुम्हाला इंजिन प्रोडक्शन गाडी वगैरे तसं दिलेलं नाही मित्रांनो. अंडर बॉडीमध्ये ते तुम्हाला लावून घ्यावं लागेल मित्रांनो. तर चला एकदा बोनट घेऊ एकदा क्लोज करून, कारण की मित्रांनो तिचं वजन तसं वाढलेलं आहे. सेफ्टी वाईज आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर. बाकी मित्रांनो इथं जो टोटल टर्निंग रेस वगैरे आहे तो आपल्याला मित्रांनो 5.2 मीटरमध्ये मिळून जाईल. 38 लिटरमध्ये इथं पेट्रोल टँक कॅपॅसिटी वगैरे दिली मित्रांनो. आणि इथं आपण बघायला गेलो ओव्हरऑल मायलेज वगैरे. बाकी मित्रांनो इथं जे ओव्हरऑल मायलेज वगैरे तसा ते तुम्हाला 20 ते 21 MPLचा सांगते कंपनी वगैरे, पण आपल्या चालून डिपेंड आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो आता मुळे आपल्या गाडीच्या टोटल लांबी वगैरेबद्दल मित्रांनो, तर हिची टोटल जी लांबी वगैरे आहे ही आपल्याला 3,995 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. रुंदी वगैरे गाडीची आपल्याला 1,790 मध्ये मिळून जाईल. गाडीची जी उंची वगैरे आहे ती आपल्याला 1,685 मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी हिचा व्हीलबेस वगैरे मित्रांनो 2,500 मध्ये मिळून जाते. ग्राउंड क्लिअरन्स वगैरे गाडीच्या मित्रांनो आपल्याला 198 मध्ये मिळून जाते मित्रांनो. बुटस्पेस वगैरे बद्दल तर 328 लिटरमध्ये मिळून जाते मित्रांनो. बुटस्पेस वगैरे तसं पाहायला गेलं मित्रांनो तर 5 जणांच्या हिसाबामध्ये तसं सफिशियंट आहे मित्रांनो बुटस्पेस वगैरेचं. बाकी मित्रांनो ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो गाडीचं लुक वगैरे या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. सेंटरमध्ये तुम्हाला मारुतीचा लोगो वगैरे आपल्याला दिलेला आहे ग्रे कलरमध्ये. याच्यात थोडी ग्रे वगैरे दिलेली आहे, म्हणजे थोडं चॉकलेट टाईप दिसून जाईल दुरून पाहायला गेलो आपण तर. बाकी पूर्ण व्हाईट बॉडी वगैरे तशी दिलेली आहे मित्रांनो. ग्रे मध्ये ग्रे वगैरे दिलेली. सेंटरमध्ये नंबर प्लेट तशी लावू शकता तुम्ही. इथं आपण बघायला गेलो मित्रांनो आपल्या हॅलोजन मध्ये आपल्याला प्रोजेक्टर वगैरे दिलेला आहे मित्रांनो. जर लाईटचा थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही याला LED मध्ये कन्वर्ट करू शकता, जेणेकरून रातच्या मित्रांनो थोडं वगैरे अजून चांगला मिळू शकता आपल्याला. बाकी लाईट वगैरे आपल्या हॅलोजन मध्ये दिलेला आहे. आणि बाकी इंडिकेटर आपल्या हॅलोजन सेटअप मध्ये दिलेले आहेत मित्रांनो. जे फॉगलाईट दिले मित्रांनो यामध्ये नवीन ब्रिझा म्हणजे हे तुम्हाला विक्टोरियस पासून दिलेले आहेत मित्रांनो. कारण की विक्टोरियस मध्ये पण तुम्हाला या प्रकारचे फॉगलाईट वगैरे मिळतात मित्रांनो. साईडला आपण जर बघायला गेलो टायर्स वगैरे बद्दल मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला MR कंपनीचे टायर वगैरे जातात मित्रांनो. त्याचं टायर साईज 215/60R16 इंचचा दिलेला आहे मित्रांनो. आणि ह्याच्यात प्रॉपर आपल्याला अलॉय व्हील दिलेला आहे मित्रांनो. असं नाही की मित्रांनो की स्टील व्हील दिलेला असं काहीच नाही, प्रॉपर अलॉय व्हील वगैरे दिलेला आहे. सो मग डिस्क वगैरेचा दिलेला आहे मित्रांनो. पाठीमागे तुम्हाला ड्रम वगैरे दिलेला आहे मित्रांनो. आणि ओरोजीची लांबी वगैरे बघसाल मित्रांनो तर तुम्हाला असं वाटत जसं काही 4 मीटरपेक्षा अजून मोठी एक आहे, पण असं नाही मित्रांनो. 4 मीटरच्या आत येऊन जाते मित्रांनो गाडी वगैरे. बाकी मित्रांनो आता आपण बोला आपल्या गाडीच्या एकदा इंटेरियर वगैरे बद्दल मित्रांनो. मला इथं जे इंडिकेटर ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी इंटिरियर बद्दल पाहायला गेलो तर ऑल पॉवर विंडो कंट्रोल मित्रांनो आपल्या इथं दिलेले 1 टच वगैरे इथं दिलेले चाय लॉक सिस्टीम. लॉक ऑन वगैरे इथे मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला. जीची मिरर वगैरे हे तुम्हाला फोल्डेबल येऊन जाते मित्रांनो. बाकी सॉफ्टवेअर आपल्या इथं नॉर्मल दिले मित्रांनो. बाकी स्पीकर ट्विटर वगैरे गाडीमध्ये दिलेले आहेत तसे. याबद्दल तुम्हाला मित्र खाली आपण पाहायला आपल्या बॉटल ठेवण्याची जागा तशी दिलेली आहे. आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीचं सेटिंग वगैरे मित्रांनो. तर सीटचे कंट्रोल करा मित्रांनो तुम्हाला इथं दिलेले आहेत तसे. ड्रायव्हर साईडची सीट वगैरे मित्रांनो ही तुम्हाला हाईट ऍडजस्टेबल पण दिलेली आहे मित्रांनो. बोनेटला आणि फ्यूल टँकला इथून आपण ओपन करू शकतो तसं मित्रांनो.
बाकी आता आपण बोलू आपल्या गाडीच्या इंटेरियर वगैरेबद्दल. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. चला आपल्या गाडीचं जे मीटर वगैरे याला स्टार्ट करूया एकदा. या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. जसं आपण गाडी स्टार्ट केलं तिथं आपल्या सुझुकीचा लोगो येऊन जाते मित्रांनो स्क्रीनवरती. बाकी इथं आपण पाहायला गेलो मित्रांनो मीटरमध्ये तर तुम्हाला काहीही बदलाव वगैरे तसं मिळणार नाही मित्रांनो. नॉर्मल जसं आपलं मीटर आहे त्या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. बाकी याबद्दल तुम्हाला इथे आरपीएम वगैरे मिळतात मित्रांनो 8000 पर्यंत दिलेला आहे मित्रांनो आरपीएम वगैरे. बाकी सेंटरमध्ये आपण बघायला गेलो मित्रांनो फ्युलची इन्फॉर्मेशन वगैरे मिळून जाईल आपल्याला. टाईम वगैरे आणि सध्या तापमान वगैरे मित्रांनो म्हणजे जसं की टेम्परेचर वगैरे तुम्हाला इथे दिसून जाईल मित्रांनो. आणि याबद्दल तुम्हाला जसं गाडीचं जे टेम्परेचर वगैरे आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल मित्रांनो. बाकी खाली तुम्हाला ॲव्हरेज गाडी दिसत आहे. बाकी याबद्दल पाहायला गेलो मित्रांनो स्पीड वगैरेबद्दल म्हणजे की 200 पर्यंत स्पीड दिलेली आहे 220 पर्यंत. आणि स्टेरिंगवर आपण बघता तर या प्रकारे मित्रांनो. आता आपण बघायला मित्रांनो जर तुम्हाला जी ट्रिप ए बी वगैरे लावायची असेल तुम्ही हे दंडी दिली मित्रांनो या बाजूला उजव्या बाजू डाव्या बाजू सॉरी तुम्ही जसं की टोटल गाडी आपली किती किलोमीटर चालली 30. हेच ट्रिप ए मित्रांनो ट्रिप बी आणि टोटल याच्यातून आलं मित्रांनो. बाकी याबाजून तुम्हाला जर ॲव्हरेज पाहायचा असेल किंवा रेंज पाहायची असेल व किती रेंज बाकी वगैरे आहे या प्रकारचे जे फीचर्स राहतात नॉर्मल तुम्हाला या बाजूला दिले मित्रांनो. पण तुम्हाला ट्रिप ए ट्रिप बी वगैरे जर बघायचं असेल तुम्ही या बाजून बघू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला बॅटरीचं पण इन्फॉर्मेशन इथं दिसून जाईल मित्रांनो. आणि आपली गाडी वगैरे ही स्मार्ट हायब्रिडमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी बूस्टर जेट इंजिन दिलेलं याच्यातनी 1 लिटरवालं तर पॉवरच्या तशी जास्त दिलेली मित्रांनो तुम्हाला. हे तुम्हाला आतनी बसून महसूस नाही होणार नाही मित्रांनो. जशी तुमची गाडी असं रस्त्याने चालेल ना तेव्हा तुम्हाला कळून जाईल मित्रांनो बूस्टर जेट इंजिन कसं आहे ते. बाकी मित्रांनो जर तुम्हाला गाडीचा टेस्ट ड्राईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंट करजा. लवकर आपण टेस्ट ड्राईव्ह व्हिडिओ पण घेऊन येऊ विचारला बूस्टर जेट इंजिनचा सगळ्यात पहिले मित्रांनो. बाकी तर तुम्हाला मारुतीचा लोगो सेंटरमध्ये दिलेला आहे मित्रांनो. बाकी याबद्दल तुम्हाला हेडलाईट कंट्रोल करायला दिले मित्रांनो. आणि वायपर सेटअप वगैरे याबद्दल दिले मित्रांनो आपल्याला. केंद्र स्क्रीनचे कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो. मोडचं वगैरे अनम्यूट वगैरे इथून न्यायला करू शकतो मित्रांनो. बाकी कॉल अटेंड डिस्कनेक्टेड आणि व्हॉइस कमांडचे फीचर्स याबद्दल दिले मित्रांनो खालती आपल्याला. स्क्रीन वगैरेची तशी चांगली दिलेली मित्रांनो. खाली तुम्हाला पार्किंगचं ऑप्शन वगैरे दिलं 2 AC व्हेंट वगैरे मित्रांनो. हे आणि जर आपण पाहिलं AC वगैरेबद्दल मित्रांनो तर आम्ही तुम्हाला ऑटोमॅटिक AC आणि नॉर्मल AC चालू आहे तशी पण चालू शकता. पण ऑटोमॅटिक ACचा मित्रांनो तुम्हाला चांगला जो उपयोग जर म्हटलं ना तर उन्हाळ्यातच येऊन जाते मित्रांनो. कारण की उन्हाळ्यात जी गाडी वगैरे पांढरी गाडी म्हणजे असेल तरी पण ती घरामध्ये काळी गाडी असेल तर भट्टेच होऊन जाते मित्रांनो. त्यामुळे ऑटोमॅटिक जर AC असेल तर चांगलं राहील मित्रांनो. बाकी 6 स्पीड ट्रान्समिशनच्यात दिलेला आहे मित्रांनो. तसं पिकअप वगैरे पाहिजे जाऊन बघायला गेलो तर खूप जास्त याच्याने दिलेला आहे तसा पिकअप वगैरे. रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी बघतात आपल्या या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. बाकी इथं खाली तुम्हाला येऊन जाते मित्रांनो 12 वॉटचं चार्जिंग पॉईंट वगैरे मित्रांनो. आणि या बाजूचं USB चार्जिंग पॉईंट दिलेलं आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला टाईप सी चार्जिंग पॉईंट वगैरे असं काही दिलेलं नाही मित्रांनो. म्हणजे जेणेकरून तुमचं मोबाईल फास्ट चार्जिंग होऊन जाईल मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला नॉर्मल आपल्या हँडबॅग वगैरे येऊन जाते मित्रांनो. 2 याच्यातनी तसे कफल वगैरे दिले आहेत मित्रांनो. आमच्या सगळं गाडी मी तसं दिलेलं नाही आहे. बाकी आपण जर बघायला गेलो त्या ग्लोबॉक्स वगैरेबद्दल मित्रांनो या प्रकारे दिलेला आहे. चांगलं याच्याने डिसेंट स्पेस वगैरे दिलेला आहे मित्रांनो. बाकी पियानो ब्लॅकची फिनिशिंग आपल्या इथं पण दिलेली आहे मित्रांनो. इथं पण दिलेलं आहे. बाकी वरती आपल्या पूर्ण ब्लॅकमध्ये नॉर्मल येऊन जाते मित्रांनो. 6 एअरबॅग वगैरे मित्रांनो गाडीमध्ये दिलेले आहेत. तर सेफ्टी वाईज तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो याच्यातनी. की मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल करा आयडल स्टॉप बटन आणि हेडलाईट लेवलला तुम्ही इथून याला ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो सध्या आपण बोलू आपल्या गाडीच्या सेकंड रो स्पेस वगैरेबद्दल मित्रांनो. म्हणजेच की सेकंड रो मध्ये आपल्याला कसा स्पेस वगैरे दिलेला आहे तसा बघसाल मित्रांनो. सगळ्यात पहिले सीट थोडी लहान वाटत तुम्हाला पण तशी नाही चांगली जाड जो सीट वगैरे तशी दिलेली आहे याच्यात मित्रांनो. बाकी तुम्हाला इथे पॉवर विंडो कंट्रोल सॉफ्टवेअरच्या थोडं दिलेलं मित्रांनो. बॉर्डर ठेवा वगैरे तुम्ही इथे याच्यात ठेवू शकता मित्रांनो. स्पीकर वगैरे खाली दिले तुम्हाला. 6 एअरबॅग मित्रांनो तशी गाडीमध्ये दिलेले आहेत यामध्ये. की 2 AC वगैरे दिले मित्रांनो. चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेलं नाही यामध्ये. बाकी नॉर्मल चेतनीस आपल्या जे स्पेस वगैरे तसं दिलेलं आहे मित्रांनो. कम्फर्ट वाईज जर बघायला गेलं तर 6 एअरबॅग तसं गाडीमध्ये दिलेले आहेत. 2 आपल्या याच्यात मित्रांनो तुम्हाला हेडरेस्ट वगैरे दिलेले जे की ॲडजस्ट करू शकता याला. असं नाही किंवा पूर्ण सीटमध्ये दिले आहेत मित्रांनो. आपल्या गाडीची रिअर प्रोफाईल वगैरे मित्रांनो या प्रकारे आपल्याला मिळून जाईल. आणि पाठीमागून जर बघसाल मित्रांनो तर तुम्हाला काही बदलाव वगैरे वाटणार नाही मित्रांनो. फक्त एक गोष्ट सोडून ती म्हणजेच की टॅडॅन ही एक गोष्ट मित्रांनो. आणि CNG गाडी असेल तर अंडर बॉडी CNG दिलेली आहे. बाकी काही चेंजेस नाही मित्रांनो. मागून जर बघायला गेलो आपण तर साईड वाईज फक्त अलॉय चेंज आहे मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपण बघायला गेलो मित्रांनो इथं तुम्हाला तर सुझुकीचा लोगो येऊन जाते मित्रांनो. बाकी सेंटरवरती तुम्हाला मारुती सुझुकीचा लोगो ब्रिझाची बॅजिंग वगैरे मित्रांनो. LED मित्रांनो तुम्हाला टेललाईट वगैरे दिलेली आहे. रिव्हर्स लाईट आणि इंडेक्स वगैरे इथं दिले मित्रांनो. स्मार्ट हायब्रिड गाडी तर स्मार्ट हायब्रिडची बॅजिंग वगैरे दिली मित्रांनो. आणि बूस्टर आणि मित्रांनो टर्बो बूस्टर जेट याच्यात इंजिन दिलेलं आहे. याची बॅजिंग तुम्हाला इथं दिली मित्रांनो. बाकी एकदा चला याच्या डिकीला ओपन करूया मित्रांनो. 328 लिटरच्या बुटफेस असं दिलेलं आहे. 65 वगैरे तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. 5 जणांच्या हिशोबाने आपण बघायला गेलो मित्रांनो तर चांगलं बुटफेस याच्यात दिलेलं आहे तसं मित्रांनो. बाकी जसं आता यूज वगैरे होईल त्यानुसार कळून जाईल मित्रांनो ओनरशिप रिव्ह्यूमध्ये. बाकी याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो स्टेपनी टाईप वगैरे दिलेलं नाही आहे. तर इथं मारुतीने जरा कॉस्ट कटिंग केलेली आहे मित्रांनो.
पंक्चर किट वगैरे तशी दिलेली आहे मित्रांनो, जॅक वगैरे पण दिलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात डायरेक्ट स्टेपनी टायर घेऊ शकता, म्हणजे लावू शकता मित्रांनो, एखादा ठेवू शकता एखादा एक्स्ट्रा असेल तर. बाकी हे जे सीट वगैरे मित्रांनो, ही तुम्हाला 60/40 फोल्डिंग संग दिलेले नाहीत मित्रांनो. बाकी मित्रांनो पाठीमागे तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर रिफ्लेक्टर वगैरे दिलेले आहेत आणि मित्रांनो 48 लिटरमध्ये पेट्रोल टँक दिलेला आहे मित्रांनो, जे की तुम्हाला 20 ते 21-22 पर्यंत आरामात मायलेज वगैरे देऊन जाते मित्रांनो, पेट्रोलमध्ये सांगत आहे तुम्हाला. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो मराठीमध्ये, ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. बाकी आपल्या कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की लवकर आपल्या मित्रांनो 1000 सबस्क्राईब कंप्लीट होत आलेले आहेत. बाकी तुम्हाला जर नवीन कोणत्या गाडीचा रिव्ह्यू बघायचा असेल कमेंट करा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.